म्हणून मी नाही म्हणत होते सर. काय छान, वा वा वा. नाही म्हणजे चूक तू केलीस आणि आरोप माझ्या मुलावर करतेस. तुला अक्कल नव्हती असले कपडे घालताना. तो लाख म्हणाला असेल, तू बरी लगेच तयार झालीस ग. पुन्हा पक्की आतल्या गाठीची असा. आधी छान मजा मारून घेतलीस आणि आता चुकलं समजल्यावर लगेच माझ्या मुलाला बोलतेस. आणि पुन्हा सगळं लपून छपून केलंस. तुला काय वाटलं ग, आम्हाला कोणाला काहीच कळणार नाही का? तुला माहिती नव्हतं तर मला विचारायचं होतं ना, महाडिकांच्या सुनेनं कसं वागावं. मी तर आजपर्यंत कधीच असं केलं नाही, हो की नाही आई? नाही तर काय. आणि मुळात आपल्यासारख्या घरंदाज लोकांचं ना वेगळं असतं उर्मिला. पण यांच्यासारख्यांना नुसतं नाचायला आणि मिरवायला हवं. घराण्याची काही परवाच नाही. आई इंदिरा, पुन्हा आता प्रत्येक बाबतीत तिला पाठीशी घालू नकोस. हो ना भाऊजी, महाडिकांच्या सुनेनं असे कपडे घालणं शोभतं का? अरे काय केलंस गई? अगं काय आणलं होतं तुझं? इंदिरा, त्या त्यांच्या मुलीशी बोलतायत, तू कशाला मध्ये बोलतोयस? आणि मुळात तिला जर का महाडिकांची सून म्हणून मिरवायचं असेल ना, तर आपल्या घराचे काही नियम आहेत ते पाळावेच लागतील. अरे चार चौघात असे गाणेरडे कपडे घालून जातात. आई भास झालं. राणीने काही चुकीचं केलेलं नाहीये अगं. इंद्रा, तुला कळत नाहीये. आई पण मला एवढं कळतं की जॉगिंग आणि एक्सरसाइज सारख्या ऍक्टिव्हिटीज करताना कम्फर्टेबल कपडे घालायचे असतात आणि तेच राणीने केलंय. यात तिने काही चुकीचं केलेलं नाहीये अगं. आणि मला तुमचा प्रॉब्लेमच कळत नाही. राणी असे कपडे का नाही घालू शकत? काय प्रॉब्लेम आहे? शेवटी ती एक मुलगीच आहे ना ग. चुकतोयस तू इंद्रा. राणी लग्न झालेली मुलगी आहे. ती स्वतःला महाडिकांची सून समजते ना, मग योग्य आहे.